स्वाभाविकच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्याची जर संधी मिळाली तर ती ते घेतात आणि ती संधी स्वतः मोदी साहेब त्यांना उपलब्ध करून देतात. एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची जवळपास 50 मिनिटं बैठक झालेली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कशा करता ही बैठक होती? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एनडीएतले देखील प्रमुख नेते आहेत. त्याच्यामुळं लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना आपल्या पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं काही चर्चा खासदार मोदयांशी करण्यासाठी कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेब हे दिल्लीला जात असतात आणि त्याच भावनेनं आज एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर ते एनडीएचे प्रमुख नेत्यांपैकी एक असल्यामुळं ते पंतप्रधान मोदयांना देखील भेटतात, अमित शाह साहेबांना देखील भेटतात, तिथल्या सिनियर मंत्र्यांना देखील भेटतात आणि दरवर्षी अधिवेशन असताना ज्या पद्धतीनं शिंदेसाहेब त्या ठिकाणी जातात त्याच उद्देशाने शिंदेसाहेब तिथे गेलेले आहेत. काल रात्री सगळ्या खासदार महोदयांची बैठक झाली. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी देखील भेट घेतली आणि त्याच्यावर 50 मिनिटं देखील बैठक झालेली आहे. राज्यांच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत, त्याचबरोबर येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या संदर्भात काही चर्चा नाही, मला नाही असं वाटत की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत साहेबांनी कुठे चर्चा केली असेल किंवा शेवटी मगाशी जसं सांगितलं की साहेब नेहमी अर्थसंकल्पीय अधिवेशन असू दे किंवा दिल्लीतलं अधिवेशन जे चालू असतं त्यावेळी खासदारांना भेटायला जातात, खासदारांची बैठक घेतात, खासदारांची चर्चा करतात. त्याच उद्देशाने साहेब त्या ठिकाणी गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर स्वाभाविकच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्याची जर संधी मिळाली तर ती ते घेतात आणि ती संधी स्वतः मोदी साहेब त्यांना उपलब्ध करून देतात. हे खरं महत्त्वाचं आहे आणि त्याच भावनेतनं काल शिंदेसाहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आज साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली. काल खासदारांची